नमस्कार. सध्या आम्ही तेमवाडा मुरजी समुद्रकिनारी भागात आहोत आणि या ठिकाणी वन्य विभागामार्फत 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम ही यशस्वीपणे राबवली जाते. आतापर्यंत हजारो सागरी कासवाने या ठिकाणी येऊन अंडी घातलेली आहे. या हंगामामध्ये आतापर्यंत 15 सागरी कासवाने जवळजवळ 1600 पेक्षा जास्त अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम वन्य विभागाचे जे कर्मचारी 24 तास या ठिकाणी ड्युटी करतात त्यांनी सुरक्षित या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु आजची जर आपण परिस्थिती बघितली, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2000 साली कासव संवर्धन मोहिमेसाठी 500 चौरस मीटर जागा किनाऱ्यावर आरक्षित केली होती आणि त्या जागेमध्ये ही सागरी कासव ज्यावेळी येईल त्या ठिकाणी ती अंडी सुरक्षित ठेवण्याची योजना होती. आज जर आपण बघितलं तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. ज्या ठिकाणी जागा सुरक्षित ठेवली होती त्याही ठिकाणी समुद्राचं पाणी त्या जागेपर्यंत येत आहे आणि त्या ठिकाणी जर अंडी ठेवली तर कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन्य विभागाने या ठिकाणी जी पूर्वी एक झोपडी होती ती झोपडी हटवून त्या ठिकाणी अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा सुरक्षित केलेली आहे. सरकारने या ठिकाणी एक अभ्यास केंद्र कायमस्वरूपी करावं अशी मागच्या कित्येक वर्षापासून मागणी आहे. कालच आजोबा मंदिर ज्या ठिकाणी आश्वे आहेत, भर दिवसा एका सागरी कासवाने येऊन अंडी घातली होती. त्यामध्ये 104 अंडी घातली होती. परंतु त्या ठिकाणी काही पर्यटक होते आणि ते पर्यटक चित्रीकरण करण्यासाठी जात असता आणि तिला डिस्टर्ब करत असताना वन्य खात्याचे कर्मचारी त्या ठिकाणी पोचले आणि त्यांना डिस्टर्ब करू नका, तिला व्यवस्थित अंडी घालू द्या अशी आव्हान केल्यानंतर काही पर्यटक हटले. त्यामुळे परत तिला अंडी घालताना खूप अडचणी आल्या. माती जरा एकदम घट्ट असल्यामुळे तिला ती खणताना त्रास होत होता. परत ती माघारी फिरली आणि पुन्हा एकदा येऊन त्याच ठिकाणी त्यांनी अंडी घातलेली आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं, ज्या परिसरात 15 सागरी कासवांच्या अंडी या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी वन्य विभागाचे मंत्री विश्वजित राणे यांनी या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम कशी चालते याविषयी चर्चा केली होती. स्थानिक जे सॅग व्यावसायिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन व्यवसायाबरोबरच ही मोहीम यशस्वी करण्याचंही आव्हान केले होते आणि आतापर्यंत स्थानिक पंचायत, स्थानिक नागरिक, स्थानिक सॅग व्यावसायिक, पर्यटक, हंगामात येणारे वेगवेगळे व्यवसाय तेही या मोहिमेला सदोदित सहकार्य करत असल्यामुळे ही मोहीम आतापर्यंत यशस्वी ठरलेली आहे. वन्य विभागाचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अजूनपर्यंत पक्क्या स्वरूपाचे अभ्यास केंद्र, साधन सुविधा या ठिकाणी कसल्याच प्रकारची उपलब्ध झालेली नाही. या ठिकाणी कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेऊन थकून माकून आले तर त्यांना एखादी विश्रांती घ्यायची असेल तर ती विश्रांतीची या ठिकाणी सोय नाही, चेंजिंग रूम नाही, शौचालय नाही. तशा प्रकारच्या कसल्याच सोयी सुविधा वन्य विभागाने या कासव संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत तयार केलेल्या नाही. सरकारने लवकरात लवकर या सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.